बातमी सोलापुरातून। सोलापुरातल्या सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर रेल्वे विभागातील सीना नदीवरील 2 रेल्वे पूल ओलांडण्यामध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या सीमेरेषेवर पोहोचलेली आहे। प्राप्त झालेल्या व्हिडिओमध्ये पुढील रेल्वे वाहतुकीसाठी सुरक्षित अंतर अत्यंत कमी असल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा वेग कमी करून 30 किलोमीटर प्रति तास इतका ठेवलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। सीना नदीने जे आहे ते रौद्र रूप धारण केलेलं आपण पाहू शकता। पाणी ज्या पद्धतीने गरम होतं, गरम झाल्यानंतर जशा उकळ्या मारतात त्या पद्धतीने हे दोन्ही ब्रिजला तडकून जे आहे ते पाणी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी ब्रिजवर आहे आणि कुठेतरी लांबोटी ब्रिजवर पाणी येताना दिसत आहे। ब्रिजवर येण्यासाठी 2 फुटाचं अंतर अवघं बाकी आहे। याच खबरदारी म्हणून प्रशासनाने जे आहे ते सोलापूर पुणे महामार्गावरील जी वाहतूक आहे ती बंद केलेली आहे। दोन्ही साईडला वाहतूक जी आहे ते पूर्णपणे बंद केलेली आपण पाहू शकता। वाहनांच्या जे आहे ते लांबच लांब ज्या रांगा लागलेल्या आहेत, जवळपास 10 किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूने जे आहे ती वाहतूक सध्या बंद आहे। आपण पाहू शकता सीना कोळेगाव धरणातील जो विसर्ग सोडण्यात येतो आहे त्यामुळे कुठेतरी याचा थेट फटका सोलापूर जिल्ह्याला बसतानाचा आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।